माघ पौर्णिमा अतिशय महत्त्वाचा दिवस. माघ पौर्णिमा 1 फेब्रुवारी 2026ला वा रविवार या दिवशी आलेली आहे. पौर्णिमेचा कालावधी कधी आहे? आपल्याला माघ पौर्णिमेच्या निमित्ताने कोणती सेवा करायची आहे? हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या कसा साजरा करावा? तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. 1 तारखेला पहाटे 5:53 ही पौर्णिमा सुरू होणार आहे आणि 2 तारखेला रात्री 3:39 संपणार आहे. तर थोडक्यात काय, रविवार हा पूर्ण दिवस पौर्णिमेचा असणार आहे. माघ पौर्णिमा या दिवशी पवित्र नद्यांच्या ठिकाणी जाऊन स्नानाला आणि दानाला फार महत्त्व आहे. माघ पौर्णिमा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आपल्या कुलदेवतेच्या सेवेसाठी, आपल्या पितरांच्या सेवेसाठी आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा 64 कलांयुक्त असतो आणि या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा केल्याने आयुष्यातल्या आर्थिक अडचणी खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते. आता सगळ्यात आधी पौर्णिमेचं सत्यनारायण कधी करावं? तर रविवार संध्याकाळी सत्यनारायण करावं, कारण पहाटे पौर्णिमा लागणार आहे. म्हणून रविवारचा पूर्ण दिवस पौर्णिमेचा असणार आहे. अर्थात आपल्याला सत्यनारायण हे रविवारीच करायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, माघ पौर्णिमेच्या पवित्र नद्यांच्या ठिकाणी जाऊन स्नान आणि दान ह्याला खूप महत्त्व आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या दिवशी पुष्य नक्षत्र आलं आहे. रविवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येतो तेव्हा त्याला रवी पुष्य नक्षत्र असे म्हणतात. म्हणजेच हा दिवस खूप महत्त्वाचा आहे सेवेसाठी. पुष्य नक्षत्र जो सर्व नक्षत्रांमध्ये नक्षत्रांचा राजा मानला गेला आहे आणि या दिवसांचा औचित्य साधून ज्या काही सेवा सांगणार आहे त्या आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून किंवा चिमटभर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचे आहे. त्याबरोबर आपलं पूर्ण घर स्वच्छ करायचं आहे. उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य दरवाजाला स्वच्छ करायचं आहे. या दिवशी आपली जी कुलदेवता आहे तिची आराधना करायची आहे. प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पारायण करायचे असते किंवा दुर्गा सप्तशतीचे 2 किंवा 3 अध्याय जरी तुम्ही नित्यसेवेने करत असाल तरी हरकत नाही. पण पौर्णिमा हा दिवस आपल्या कुलदेवतेच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून पौर्णिमेला श्री दुर्गा सप्तशतीचे पूर्ण पारायण करायचे असते. काही कारणास्तव दुर्गा सप्तशतीचे पारायण करणं शक्य होत नसेल तर त्यांनी श्री सिद्ध कुंजिकाचे पठण करायचे आहे. ज्या वेळेला आपण सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठण करत असतो तेव्हा आपल्याला दुर्गा पाठाचे फळ मिळते. 11 वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठण करायचे आहे. ज्यांना आपल्या कुलदेवतेचा मंत्र माहीत नाही आहे किंवा ज्यांना पण माहिती असेल ते करू शकतात. ज्यांना माहिती नाही त्यांनी श्री कुलदेवतेय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. या दिवशी पुष्य नक्षत्र आहे आणि पौर्णिमा आहे, तर नक्कीच तुमचा जर बजेट असेल तर तुम्ही सोनं खरेदी करू शकता. तुम्ही तांबं किंवा चांदीसुद्धा खरेदी करू शकता. जर तुम्हाला या दिवशी गाडी, घर खरेदी करायचं असेल तर हा खूप शुभ मुहूर्त मानला जातो. तर पौर्णिमेला तुमच्याकडे श्रीयंत्र असेल, कुलदेवतेचा टाक किंवा फोटो असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल, त्याच्यावर कुंकुमार्चन करू शकता. तुम्ही त्याबरोबर श्री कुलदेवतेय नमः या मंत्राचा जप करू शकता. तसंही तुम्ही श्री सुक्तम अतिशय प्रभावी, अतिशय उत्तम ते म्हणूनही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आणि कुंकुमार्चन ही सेवा झाली की लगेच तुम्ही ते कुंकू काढायचं आहे आणि ते आपल्यालाच कपाळी लावायचं आहे आणि देवपूजेसाठीही तुम्ही ते वापरू शकता. माता लक्ष्मी, भगवान विष्णू ह्यांचा एखादा फोटो तुमच्याजवळ असेलच किंवा मूर्ती असेलच तर अभिषेक करावा. तर पंचामृत, दूध किंवा पाणी कशानेही अभिषेक केला तरीही चालेल. हा अभिषेक तुम्ही देवपूजेच्या वेळी केलात तरीही चालेल, कारण हा पुष्य नक्षत्र रविवारी 9:44 लागणार आहे आणि 2 तारखेला 7:45ला संपणार आहे. ज्यांना खरेदी करायची असेल तर तुम्ही कधीही करू शकता. आता अभिषेक करून झाल्यावर माता लक्ष्मीला लाल फूल अर्पण करा, भगवान विष्णूला पिवळे फूल अर्पण करा. आता जी सेवा मी तुम्हाला सांगते ती सेवा कमळकट्ट्याची, जर तुमच्याकडे माळ असेल 108 किंवा 27 किंवा 51चीही चालेल, तुमच्याकडे जी माळ असेल तीही चालेल. दुसरी सेवा विष्णू सहस्त्रनाम आणि व्यंकटेश
स्तोत्रम खूप सुंदर आहे. हे दोन्हीही देवाकडे बसून संध्याकाळी केले तर अतिउत्तम. तर देवाकडे बसून व्यंकटेश स्तोत्रम 16 वेळा किंवा 1 वेळा सुद्धा म्हणू शकता. तर त्याचबरोबर श्री सूक्तम 1 वेळा किंवा 16 वेळा म्हणू शकता. तुमच्या इच्छेनुसार जसं वाटतं तसं तुम्ही करू शकता. त्याबरोबर 24 वेळा किंवा 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र, वेद मंत्र आणि एक जपमाळ आपल्या गुरूंची श्री स्वामी समर्थ अशी म्हणू शकता. तर व्यवसाय चालत नसेल किंवा बुटीक चालत नसेल किंवा आर्थिक अडचणी आहेत तर काय सेवा करू? तर हीच ती सेवा आहे. तर दर पौर्णिमेला ही सेवा नित्यनेमाने करायची आहे. ज्या घरात प्रत्येक महिन्याला सत्यनारायण होतं त्या घरात काहीच कमी पडत नाही. तर ज्या गोष्टी तुमच्या नशिबात आहेत त्या तुम्हाला मिळणारच आहे, कारण तुम्ही भगवान विष्णूची सेवा करत असता. माता लक्ष्मी म्हणजे काय? लोकांच्या डोक्यात फक्त लक्ष्मी म्हटलं तर पैसा येतो, तर तसं नाही. संतान लक्ष्मी, ऐश्वर्य लक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, समाधान लक्ष्मी तेही खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्यावर 8 लक्ष्मीची कृपा असते. तर फक्त पैसा असून काही होत नाही. शांती आणि समाधान हेही खूप महत्त्वाचं आहे. यांची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून माता लक्ष्मीला आवडणाऱ्या या सेवा करायच्या आहेत. तर ही सेवा तुम्ही किती श्रद्धेनं करता हे महत्त्वाचं आहे. तर या दिवशी तुम्हाला चंद्राचीही पूजा करायची आहे. ज्यांच्या राशीचा देव हा चंद्र आहे, चंद्राची ही कृपा आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी या दिवशी चंद्राला पाहावं, त्याची पूजा करावी आणि चंद्राचा कुठलाही मंत्र असेल तो तुम्ही मंत्रजप करू शकता. याप्रमाणे तुम्ही चंद्राची पूजा करू शकता. या दिवशी माता लक्ष्मीला खीर, मखाण्याची खीर किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. या प्रकारे तुम्हाला माघी पौर्णिमा साजरी करायची आहे. तर माझा व्हिडिओ मी इथे संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.